नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 1 एकरामध्ये हरभरा पीक 15 क्विंटल घ्यायचं असेल तर हे नियोजन मी सांगित होतो तसं करा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज सांगणार आहे हरभरा पिकाचं संपूर्ण नियोजन. तर टॅगलाईन बघून तर तुम्ही बघा. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी तूर पीक हे संपूर्ण वाया गेलेलं आहे. त्यानंतर कांदा पीक पावसाळ्यातलं वाया गेलं आहे. त्यामुळे हरभऱ्याचं प्रमाण यावर्षी भरपूर वाढलेलं आहे. तर तुम्ही आता सध्या हरभरा पेरला असेल विजय किंवा दिग्विजय, तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही एखादं 20-20-0-13 खत पेरलं नसेल तर पुढल्या वर्षी तरी पेरा. आता उशीर झाला व्हिडिओ बनवायला. तर आता फवारणीचं नियोजन आहे का? तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही EM1 इमामेक्टिन बेंझोएट हे 20 लिटर पंपासाठी 12 ते 15 ग्रॅम घ्या. त्यानंतर तुम्ही 19-19 किंवा बायोझाईम हे टॉनिक हे 20 लिटर पंपासाठी 19-19 100 ग्रॅम किंवा बायोझाईम असेल तर बायोझाईम हे 20 लिटर पंपासाठी 40 ते 45 मिली घ्या. याच्यामुळे काय होईल, चांगली वाढ होईल. व परत दुसरी फवारणी ही 15 दिवसांनी घ्या. त्यावेळेस बी EM1 व 1261 किंवा टाटा बहार घ्या. 1261 काय होतो, फुटवा, व टाटा बहार फुलकळी काढण्याचे काम करते. तुमच्या त्या स्टेजनुसार घ्या. ते 1261 हे 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम व टाटा बहार हे 20 लिटर पंपासाठी 40 मिली घ्या. त्यानंतर तुम्ही मररोग जर असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मररोग असेल तर अलाइट हे सोडा, ड्रेंचिंग करा किंवा फवारणीतून जास्त प्रमाण करून घ्या. किंवा रोडमिल गोल्ड हे 20 लिटर पंपासाठी 40 ग्रॅम प्रमाणे जास्त पाणी पाडून फवारणी करा. याच्यामुळे 100% मररोग थांबणार आहे. जास्त असेल तर अलाइट घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तिसरी व महत्त्वाची फवारणी म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याला आळीसाठी जर जास्त फुटवा, जास्त माल जर भरपूर जर दाटला असेल तर तुम्ही कोराजेन हे 20 लिटर पंपासाठी 8 मिली घ्या. व त्याच्यामध्ये 05234 हे फुगवणीसाठीचं टॉनिक हे 20 लिटर पंपासाठी 100 ग्रॅम घ्या. याच्यामध्ये घाट्याचं संपूर्ण घाटा फुगून जाईल. त्यामुळे ॲव्हरेजला चांगला येतं व संपूर्ण जो बारके घाटे लागले आहेत पाठीमागून ते पण फुगून तुमच्या हरभरा वाळल्यानंतर संपूर्ण एकत्र करण्यासाठी चांगला माल, टपोरे माल निघेल व त्याच्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या भावात जाईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करा. जर तुमचं एकरी 15 क्विंटल नाही निघालं तर मला 100% कमेंट करा, कारण 100% निघणार आहे. मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे. माझ्या चॅनलवर कोणतीही माहिती खोटी येणार नाही. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक.